इस दान धान की कौन बढ़ाई, इस दान धान की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत
गा मा दा नि सा गा मा दा नि सा दादा देवाची पुण्यसलिला इंद्राणी नद्या पुनीत प्रवाहेन पवित्रम तथाच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजस्य संजीवन समाध्या पुणे जनपदे खेड तहसीले एतस्मिन् पवित्र आळंदी तीर्थक्षेत्रे अद्य सुनंदा परशुराम गायकवाड शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड सा तत्र अध्यापक रूपेण कार्यं वहति तस्य पुत्र कैलासवासी विक्रम परशुराम मोरे स दिवंगतः जाता 18 वर्षाणि अतीतानि अत्र तस्य पुण्यस्मरण निमित्तेन वयं सर्वे अत्र उपस्थिताः तश भ्राता अपि अत्र उपस्थिताः मोरे परिवार तथा च शास्त्री महोदयस्य स्नेह वयं सर्वे जानीमः स अत्र तस्य दिवंगत विक्रम महोदयस्य ज्येष्ठ भ्राता डॉक्टर भगीरथ मोरे स निरोत्सर्जन अपि अस्ति अत्र उपस्थिता तस्य भार्या श्रद्धेय सौभाग्यवती श्री मयूरी मोरेताई अपि अत्र उपस्थिता सा भूलतज्ञा सन्ति एव अस्माकं वारकरी सम्प्रदायस्य सर्वे दिग्गजजनाः गायकजनाः अत्र उपस्थिताः कीर्तनकार प्रवचनकाराः ज्येष्ठ गुरुवर्याः अपि अत्र उपस्थिताः मया नामानि न स्वीकुर्मः समय अधिकः नास्ति अतः अहं सर्वेषां भोजनस्य कृते प्रार्थयामि वी ऑल गैदर्ड हियर इन द लव ऑफ शास्त्री महाराज टू हैविंग अ ब्लेसिंग to More families, Vaikuntavashi Vikram More. I requested to everybody to take enjoy to today's Mishtanna पुरुषोत्तम भोजन. धन्यवाद. रामकृष्ण हरि. गम के अंधेर रात में दिल को न बेकरार कर, सुबह जो आएगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. इस मंडप में वही आते हैं जिसे संत ज्ञानेश्वर महाराज जी बुलाते हैं. धन्यवाद. रामकृष्ण हरि. हम सीने में जलन है, आंखों में तूफान सा क्यों है? सीने में जलन है, आंखों में तूफान सा क्यों है? और इसी शहर में, इसी गांव में हर शख्स परेशान सा क्यों है? अरे ती परेशानी आमच्या नशिबाला येऊ नये हाच मनी मानसी भाव ठेवून प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर भगीरथ मोरे, त्यांच्या सौभाग्यवती मयुरीताई मोरे आणि त्यांच्या आईसाहेब, ज्यांचं नाव सुनंदा परशुराम मोरे, BEd कॉलेजच्या शासकीय कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल आहेत. आणि मला वाटतं की प्रिन्सिपल लोक जेव्हा वारकऱ्यांना साधूंना जेवू घालतात त्यावेळेस आम्ही वारकरी सगळे प्रिन्सिपलने आहोतच ना. यामध्ये प्रकर्षाने आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आलात. प्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्तीपरायण, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध गोडसे बाबा आहेत, गोष्टी बाबा आहेत. संगीतामध्ये ज्यांनी भरीव मोठं काम केले आणि त्यांचा शिष्य आता
प्रकर्षाने आपल्या गुरूंचा कृपापात्र आताही अगदी वेचत होता. आमचे भोयर गुरुजी आहेत, शब्दप्रभू संग्राम बापू आहेत, आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात काय सगळं विश्व ओळखतं आहे ते आमचे पुरुषोत्तम दादा आहेत, शेवाळे दादा आहेत, आमचे भरतशेठ कडपाटील आले, आमचे सासवडे दादा आहेत, आणि ऐका शितोळे पाटील आहेत, आणि ज्यांनी या सगळ्याचा संगीताचा सामा बांधला ते भजन सम्राट आदिनाथजी सटले गुरुजी. आणि उद्याही जाता जाता असं संगीत ऐकायला मिळावं म्हणून त्यांच्या चिरंजीवाने जे गायलेलं गोड एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माझ्या चिरंजीवाने सुद्धा बऱ्यापैकी त्याला साथ केली, बऱ्यापैकी साथ केली. अशी साथ करत करत समाजाची दात मिळवावी आणि ती मिळवत असताना समाजाला सौख्य द्यावं. शेवटी भैरवी करत असताना आमचे या सगळ्यांना या सगळ्याचा सामा बांधण्याचा काम जे करतात आमचे वाडेकर दादा, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र. कोणाकोणाचं नाव घेऊ, वेळ जाईल, भूक लागली, खांदी बाहेर पोटी भूक, काय खेळायचे सुख. आम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकलोय, आम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकलोय, हो तेच सांगतोय ना, आम्ही ज्या विद्यापीठात शिकलोय त्या विद्यापीठाचे चिटणीस चंदिले नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटते याच्यानंतर कोणाचं नाव घेणं औचित्य भंगाचं पाप लागेल मला, आणि मी पापाला घाबरतो. त्याच्यामुळे तुमच्या पोटाला लागलेली भूक, ही पोटाला लागलेली भूक याला त्रास न देता माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपण सर्व मंडळी या ठिकाणी येऊन या वास्तूला उपकृत केला. तर वारकऱ्याची वास्तू आहे, विनायकराव पाटील आहेत, गोरे महाराज आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ संदीप महाराज लोहर आहेत, कोणाकोणाचे गायकवाड महाराज आहेत, कोष्टी महाराज आहेत, आणि गरड गुरुजी आहेत. ज्यांनी हा शब्दाचा सामा बांधला ते पालवे शास्त्री, ज्यांचा आपण संस्कृत, कोणी म्हणेल आम्हाला काही कळत नाही, आम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाही, पण आम्ही स्वीकारत नाही. ते कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.